आजच्या युगात प्रत्येक माणूस हरवलेला आहे. स्वमधला विठ्ठल शोधण्यासाठी अंतर्नाद पाहावा. साक्षात विठ्ठल दर्शनाची अनुभूती मिळते. भक्तिरसाने ओथंबलेल्या यातील प्रत्येक कलाकार आपल्याला वारीला न जाताही वारी अनुभवायची संधी देतात. अंतर्नाद या संगीत नाटकातील एकही गीत कॉपी केलेलं नाही, केवळ या प्रयोगासाठी लिहिलेले आहेत. हे नाविन्यपूर्ण आहे. शुभारंभाचा हा प्रयोग संस्मरणीय झाला आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी केले. अंतर्नाद या संगीत नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शनिवारी दिनांक 16 मे रोजी चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पार पडला. यावेळी आयुक्त बोलत होते. यावेळी तुडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात आळंदी ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष व मोरया थिएटरचे संस्थापक, अंतर्नादचे निर्माते भाऊसाहेब भोईर आदी उपस्थित होते. ज्ञानेश्वर संस्थान कमिटी अध्यक्ष भावार्थ देखणे यांनी सांगितले की अंतर्नाद पाहून नाट्यगृहातील प्रत्येक व्यक्ती भारावलेला आहे. भगवंताच्या प्रती आपण फक्त आणि फक्त नतमस्तक होतो. माझे वडील डॉक्टर रामचंद्र देखणे नेहमी सांगायचे की ज्ञान, ध्यान आणि समाधान म्हणजे पंढरपूरची वारी होय. ज्ञानी माणसांना पंढरपूरची उपासना आहे, ध्यानी माणसांना ध्यानाची उपासना आहे, सामान्य माणसांना समाधानाची उपासना आहे. खऱ्या अर्थाने हा प्रयोग पाहिल्यानंतर 2.5 तासात नंतर जे समाधान प्राप्त होते ते कशानेही प्राप्त होत नाही. एकदा का माझ्यातल्या मीपणाचा अंत झाला की मी या जगामध्ये किती लहान आहे. खऱ्या अर्थाने या पांडुरंगाला भेटण्यासाठी, परब्रह्माला आनंद देण्यासाठी प्रत्येक कलाकाराने प्रत्यक्ष भगवंत होऊन आम्हालाही नाचायला लावले. हे अंतर्नादचे वैशिष्ट्य आहे. या वारीत मला माझ्या वडिलांचे दर्शन झाले, असे हे भावार्थ देखणे म्हणाले. भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले की अंतर्नादची निर्मिती करून मला माझी आई परत सापडली असे वाटते. 51 कलाकारांच्या या टीमने पहिलाच प्रयोग अगदी 25वा असल्यासारखा अभिनय व काम केलं आहे. या भव्य संगीत नाटकाचा दुसरा प्रयोग हडपसर येथील विठ्ठलराव तुपे नाट्यगृहात शुक्रवारी दिनांक 22 मे रोजी सायंकाळी 7 वाजता होणार आहे. रसिक प्रेक्षकांसाठी या नाटकाची तिकिटे बुक माय शो आणि तिकीट खिडकी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. तसेच चिंचवड येथील नाट्यगृहाच्या तिकीट खिडकीवरही विक्री सुरू आहे. अंतर्नादचे कलाकार प्रणव सपकाळे, मनोज डाळिंबकर, निरंजन पेडगावकर, अंकिता शिवतरे, राजू बंग आदींसह सर्वांनी उत्तम कामगिरी करत पहिलाच प्रयोग यशस्वी केला आहे, अशी माहिती दिग्दर्शक मनोज डाळिंबकर यांनी दिली. पोवाडा, पिंगळा, वासुदेव, लावणी, जात्यावरील गाणी, भूपाळी आणि रॅप सॉंगचा समावेश करण्यात आलेल्या या नाटकाचे लेखन विनोद रत्ना, संकल्पना व दिग्दर्शन मनोज डाळिंबकर, संगीत निरंजन पेडगावकर आणि गीते मुराद तांबोळी यांनी शब्दबद्ध केली आहेत. नृत्य दिग्दर्शन अंकिता शिवतरे व सौगंध कापसे यांनी केले आहे. तांत्रिक बाजू अभिप्राय कामठे प्रकाश योजना, कमलेश बिचे रंगभूषा आणि वेदिका काळे वेशभूषा यांनी सांभाळली आहे. सहाय्यक दिग्दर्शन आकाश थिटे यांनी केलं आहे. Bye.
त्यांना सुखावता कुणावता रूप सावळ गोल रिंगणात यंदा विठुरावळ गोल रिंगणात विठुरावळ मनोजचं माझं काहीतरी आपल्याला करायचं काहीतरी करायचं असं खरं होईल हे मला देखील वाटलं नाही आणि खूप आनंद झाला. मग सर्व कलाकारांचे मी आमचे आयुक्त साहेब तुम्ही मुंबईहून धावपळीत इथं आलं तर बरं वाटलं का नाही? म्हणजे खूप हरवलो आहे आणि मला वाटतं सर्वच आपण खूप भारावलो असणार आहे. भक्ती रसाने ओथंबलेल्या या अंतराचा प्रयोग मला वाटतं प्रत्येकाला त्याच्या अंतर्मनात आज सापडणार आहे. आणि आजपर्यंत कधी वारीला गेलो नाही पण वारी पूर्ण अनुभवली. आणि मी आत्ताच सभावतीनं म्हटलं आपण आता वेळ करायला नको उद्या सकाळीच आपण आई निघालो. म्हणजे भाऊसाहेब भोईर साहेबांच्या हृदयातला एक हळवा जो मी नेहमी ते बघत असतो. आजचा प्रयोग बघून वाटतच नाही की म्हणजे की हा पहिला प्रयोग आहे. आपल्या सर्वांचं कौतुक करावं तरी म्हणजे इथला प्रत्येक कलाकार आपण काय जादू केली मला माहित नाही पण प्रत्येक कलाकार असा वावरतोय की जसं काही त्याचा 100वा प्रयोग आहे. आणि माझी खूप शुभेच्छा की किमान याचे महाराष्ट्रात हजारो प्रयोग घ्यावा. सगळ्याला आपण सगळेच जण खूप हरवलेलो आहोत आणि याच्यानंतर काय बोलावं सगळ्या वाणी स्तब्ध होते आणि भगवंताच्या प्रती आपण फक्त आणि फक्त नतमस्तक होतो हा कार्यक्रम पाहिल्यानंतर. सर नेहमी सांगायची पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय? ज्ञान ध्यान आणि समाधान म्हणजे पंढरपूरची वारी. ज्ञानी माणसांना ज्ञानाची उपासना आहे, वर्ती माणसांना ध्यानाची उपासना आहे, सर्वसामान्यांना काय समाधानाची उपासना आहे. खऱ्या अर्थाने हा कार्यक्रम पाहिल्यानंतर 2.5 तासानंतर जे समाधान प्राप्त होतं ना ते कशानेही होत नाही. जाताना पुन्हा एकदा एकच व्याख्या सरांची पुन्हा एकदा सांगतो वारीची. सरांना विचारलं पंढरपूरची वारी म्हणजे नेमकं काय तर त्यांनी अतिशय सुंदर शब्दांमध्ये सांगितलं एकांत लोकांत आणि त्यामध्ये घडणारा वेदांत म्हणजे पंढरपूरची वारी. आम्ही विचारलं एकांत कुठला? इकडे तर एवढे टाळ दुखून जायचे गजर चाललेला असतो लोक असतात. लोकांत कुठला? मागच्या वर्षी 16 प्रमुख होतं, 6.5 लाख लोक माऊलींच्या बरोबर चालत होते. लोकांत कुठला? तर त्यांनी अतिशय सुंदर सांगितलं माझ्यातला मीपणाचा अंत म्हणजे एकांत. सगळेच माऊली स्वरूप झालेले असतात. एकदा का माझ्यातला मीपणाचा अंत झाला की मी या जगामध्ये किती लहान आहे हे मला कळतं. माझा लोकांमधनं अंत होतो त्याला म्हणतात लोकांत. आणि आयुक्त साहेब भाऊसाहेब याच्यापेक्षा वेगळा वेदांत तो कुठला? ही पंढरपूरची वारी ही एवढी मोठी परंपरा. आनंद तेतीचा मुकया शिवाचा बहिरे ऐकती कानेरे आंधळ्याशी डोळे पांगुळ्याशी पाय तुका म्हणे वृत्त होती तरनेरे नाचत नाचत जायले पंढरी विठ्ठल रखुमाई पावरे. खऱ्या अर्थाने या पांडुरंगाला भेटण्यासाठी परब्रह्माला आलिंगन देण्यासाठी आज तुम्ही वारकरी नाही झाला तर तुम्ही प्रत्यक्ष भगवंत होऊन आम्हाला नाचायला लावलं. हे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य. आणि नेहमीच आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब भोईर हे काहीतरी वेगळा उपक्रम नेहमी घेऊन येत असतात आणि काहीतरी सुंदर आणि समाजाला खऱ्या अर्थाने ज्याची गरज आहे असे उपक्रम ते घेऊन येतात आणि त्यातला हा अतिशय सुंदर कार्यक्रम आहे.
भाऊसाहेब, मी ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीच्या वतीने ह्या कार्यक्रमाला लागणारी जी जी काही मदत असेल ती मदत करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. आणि शेवटी एवढंच सांगतो, आज तुम्हाला तुमची आई दिसली, भेटली, मला माझे वडील भेटले. सबस्क्राईब करा. कार्यक्रम आवडला असेल तर कमेंट करा आणि नसला आवडला तर माझा नंबर घ्या, मला प्रश्न घेऊन सांगा. आमच्या वेळ खूप काय शकणार. धन्यवाद. मोर्या थिएटर्सचंही आमचं पेज आहे, त्यालाही लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्हाला प्रेरणा मिळेल आणि अजून काही प्रयोग नक्की करू पुढे असं. आणखी काय म्हणजे साहेबांच्या म्हणण्यानुसार 1000वा प्रयोग नक्की होईल. हिंदी मराठी